उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या साताऱ्याच्या जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलंडेंच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी गलंडेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला। गलंडे यांना अखेरचा निरोप देण्याकरता ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गलंडे अमर रहे अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता। अंत्यसंस्काराकरता सरकारच्या वतीनं विजय शिवतारे, महादेव जानकर आणि गिरीश बापट उपस्थित होते। महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। संदीप ठोकना अखेरचा निरोप देण्याकरता अलोट गर्दी जमली होती। लष्कराकडून शहीद संदीप ठोक यांना मानवंदना दिली गेली। संदीप यांचे मोठे भाऊ योगेश ठोक यांनी पार्थिवाला अग्नी दिला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। जम्मू काश्मीरमधल्या उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात संदीप ठोक शहीद झाले। 2 महिन्यांपूर्वी संदीप यांची डेहराडूनवरून उरीला बदली झाली होती। उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके हे देखील शहीद झाले। त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शोकाकुल वातावरणात विकास उईके यांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी उईके यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला। अमर रहे या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता। उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात लढताना विकास उईकेंना वीरमरण आलं। 27 वर्षांचे विकास उईके हे 2009 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते। त्यांचे वडील जानराव उईके हे सुद्धा भारतीय सैन्य दलामध्ये होते। 5-6 दिवसांपूर्वी शहीद जवान विकास यांच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणं झालं होतं। महिन्याभरापूर्वीच त्यांची बदली काश्मीरमधल्या उरी या ठिकाणी झाली होती। उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात यवतमाळच्या वणीमधील नेरळपूरचा या गावचे विकास कुडमे ते शहीद झाले। उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या विकास यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात आले। 31 वर्षांच्या विकास यांनी 2008 साली डोगरा रेजिमेंटमध्ये प्रवेश घेत सैन्यात ते दाखल झाले होते। 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती काश्मीरला झाली। यावेळी ते आपल्या कुटुंबियांच्या भेटीकरता आले होते। तीच त्यांची अखेरची भेट ठरली। विकास यांच्या पश्चात पत्नी, 8 महिन्यांची मुलगी, वृद्ध आई होते। त्यांच्या हुतात्म्याची बातमी कळताच नेरळपूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांनी विकास यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले। पाकिस्तानी दहशतवादी कृत्याचा बिमोड केलाच पाहिजे अशी मागणी नेरळ पुरडच्या ग्रामस्थांनी सरकारकडे केली। उरीच्या दहशतवादी हल्ल्यात बिहारमधील शहीद जवान सुनील कुमार यांच्या 3 लेकींनी अनोख्या शौर्याची प्रचिती साऱ्या जगाला दिली। वडिलांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या इच्छेचा मान ठेवून या मुलींनी शाळेची परीक्षा दिली। सुनील कुमार यांच्या हौतात्म्याची बातमी येताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सारा गाव शोकसागरात बुडाला। सुनील कुमार यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले। मात्र त्याचवेळी सुनील कुमार यांच्या 3 लेकींनी वेगळंच धाडस दाखवलं, कारण त्यांना शाळेत परीक्षा द्यायची होती। त्यांचे अश्रू थांबत नव्हते। मात्र अशा परिस्थितीतही आरतीनं 8वीची, अंशूनं 6वीची तर लहानग्या अंशिकानं 2रीची परीक्षा दिली। अश्रूंचा बांध फुटला। प्रश्नपत्रिकाही पुसटशी दिसत होती। मात्र धीरोदत्तपणाचं दर्शन घडवत या तिघींनीही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी परीक्षा दिली, कारण जीवनात शिकून काहीतरी करून दाखवा असं या तिघींना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं। त्यामुळे वडिलांच्या हौतात्म्यानंतरही न डगमगता या 3ही लेकींनी साऱ्यांना धैर्याचं दर्शन घडवलं। मेरी मम्मी सुबह से न्यूज़ देख के मतलब कि घबरा रही थी कि वैसा न्यूज़ जहाँ पे पापा थे वहाँ पे वैसे घबरा रही थी। फिर शाम में एक ऑफिसर फ़ोन किए थे, वही मम्मी को पूरा बात बता दी। कोई भी सुबह से सही बात नहीं बता रहा था, घुमा घुमा के बोल रहा था। लेकिन अब मेरे को ना अपने पापा पे गर्व हो रहा है, क्योंकि मेरे पापा मरे नहीं हैं बल्कि एक शहीद हुए हैं, आर्मी में थे, और वो भी देश के लिए मरे। उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बैठकांचा सिलसिला सुरूच असला। दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली। या बैठकीला IB रॉ या गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची गरज आहे असं मत माजी गृहसचिव आणि भाजपचे खासदार RK सिंह यांनी व्यक्त केलं। पाकिस्तान का ये हरकत तभी रुकेगा जो उसकी स्ट्रैटेजी है, हर्टिंग इंडिया बाय थाउजेंड कट्स, वो तभी रुकेगा जबकि हम लोग भी उसको हर्ट करना प्रारंभ करें फिजिकली। हम लोग भी ये हिट बैक करें, और जैसे हम लोग के जवान शहीद हुए वैसे उनके तरफ भी फैटलिटीज़, कैजुअलिटीज़ हों, तभी जाकर करके जब हम कॉस्ट, इस तरह का कॉस्ट
एक्सट्रैक्ट करने लगेंगे तब जाकर के वो रुकेगा। उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला. एनआयएचे 6 सदस्यीय पथक उरीतल्या घटनास्थळी भेट देणार आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या 4ही दहशतवाद्यांच्या रक्ताचे नमुने, त्यांच्या हाताचे ठसे आणि इतर पुरावे जमा करण्यात येणार आहे. तसंच GPS आणि उपग्रहावरून मिळवलेली छायाचित्र न्यायवैद्यक चाचणीकरता अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. त्यावरून दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने कशी घुसखोरी केली या संदर्भातली माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे लष्कर हे सर्व पुरावे एनआयएच्या ताब्यात देणार आहे. उरीच्या दहशतवादी हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त होतोय. जगभरातल्या बड्या देशांनी या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जबाबदार धरत संताप व्यक्त केला. मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानचं शेपूट वाकडच असल्याचं उघड झालंय. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं या हल्ल्याचा निषेध करणं तर दूरच त्यावर प्रतिक्रिया देण्यास देखील नकार दिलाय. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भाग घेण्याकरता न्यूयॉर्कमध्ये. यावेळी उरी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यावर काहीही न बोलता शरीफ यांनी तिथून काढता पाय घेतला. याउलट त्यांनी जगभरातल्या नेत्यांपुढे काश्मीरचा राग आळवलाय. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाबाबत किती गंभीर आहे याची प्रचिती आली. वेळाल्यास आपण सीमेवर जाऊन लढायला तयार आहोत, मात्र आता पाकिस्तानला युद्धानंच उत्तर देण्याची वेळ आली अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. सैनिक झोपेत असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अण्णांनी तीव्र शब्दात निषेध केला. जो हल्ला झाला जशाला तसं उत्तर दिलं पाहिजे. किती लोक आपले मारणार आता. माझं वय झालं 80 वर्ष, पण तशी वेळ आली तर पुन्हा एकदा सीमेवरती जायची माझी तयारी आहे. राजधानी दिल्लीमध्ये अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना घडली. दिल्लीतल्या बुराडी परिसरात सकाळी भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली. आदित्य मलिक या हल्लेखोरानं या मुलीवर 20हून अधिक वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी आदित्य गेल्या काही दिवसांपासून या तरुणीच्या मागे होता. या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र दोघांच्या कुटुंबात झालेल्या चर्चेनंतर वाद मिटला होता. मात्र आज पुन्हा सकाळी या हल्लेखोर माथेफिरू आदित्यनं तरुणीचा पाठलाग केला आणि तिच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. भर रस्त्यामध्ये हा थरार सुरू असताना जमलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांनंतर तिचा दुर्दैवी अंत झाला. मात्र या निमित्तानं समाजातल्या असंवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण पुढे आलं. नागरिकांनी थोडीशी हिंमत दाखवली असती तर कदाचित तरुणीचा जीव वाचला असता. तर इकडे बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचं हनन होतंय. संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क आयोगानं यात लक्ष घालावं अशी मागणी बलोच रिपब्लिकन पक्षाचे नेते अब्दुल नवाज बुख्तींनी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानबाबत घेतलेल्या भूमिकेचं यावेळी बुख्ती यांनी स्वागत केलं. Enforced disappearances and custodial killings of Baloch political activists by Pakistani security forces have intensified in last several weeks. Military operations against civilian populace have been stepped up. Dera Bukti and Nasirabad areas have been under continuous siege and attacks by Pakistani forces for weeks. Pakistani forces claim to have arrested more than 13,000 Baloch from Balochistan since 2015, but not a single case was brought in any court of law. This further exposes the impunity with which the Pakistani forces operate and carry out a systematic genocide in Balochistan. Balochistan is facing a complete blackout by the Pakistani media, which keeps the international community in dark about the situation on ground. We welcome the statement by Indian PM and Permanent Mission of India to highlight Pakistani atrocities in Balochistan and hope member states of this council will follow the suit. उत्तर प्रदेशमधल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या 7 युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. उत्तर प्रदेश सपा प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी या सर्वांची हकालपट्टी केली. या सर्व अखिलेश समर्थकांवर पक्षविरोधी कारवाया करण्याचा आरोप ठेवण्यात आला. तसंच पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा दावा शिवपाल यादव यांनी केला. या कारवाईमुळे मात्र शिवपाल आणि अखिलेश या काका पुतण्यातला संघर्ष आणखी तीव्र होणार अशी चर्चा रंगते.
पावसानं पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्याकरता शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावं या मागणीकरता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. मात्र पोलीस एवढ्यावरच थांबले नाही, तर शेतकऱ्यांचा पाठलाग करून पळवून या शेतकऱ्यांना पोलिसांनी बडवून काढलं. पाण्याच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना लाठ्या काठ्यांचा मार खावा लागला. या संदर्भात झी 24 तासनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता घटनेची चौकशी करू, दोषी पोलिसांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच पुढच्या 10-12 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल अशी घोषणाही त्यांनी झी 24 तासशी बोलताना केली. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस झाला. आता पुढच्या आठवड्यामध्ये देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला नाहीये. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला. सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यामधल्या लांडेवाडी गावचे रहिवासी गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणाला बसले. लांडेवाडी गावच्या गायरान जमिनीवर एका खासगी कंपनीनं अतिक्रमण केल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे. संदर्भातल्या गावकऱ्यांची व्यथा झी 24 तासनं झी हेल्पलाईनद्वारे मांडली होती. लांडेवाडीच्या गायरान जमिनीवर खासगी कंपनीनं अनधिकृतरित्या पवनचक्क्या उभारल्यात. या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी, अतिक्रमण हटवावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली. मुखाड्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या मुखाड्यामध्ये पंकजा मुंडेंचा दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आदेश देण्यात आले. मुखाड्यात कुपोषणामुळे लहान मुलांचे बळी गेले. त्याच गावात पंकजा मुंडेंचा दौरा आहे. 4 दिवसांपूर्वी या गावामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा दौरा झाला होता. या दौऱ्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. पंकजा मुंडे यांच्या उद्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी नोटीसा बजावण्यात आल्या. शिक्षण संस्था चालकांच्या मुलीनं शाळेतल्या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या आवारात चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडलाय. संस्था अंतर्गत वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या तरुणीचं नाव सपना रणवरे आहे. तसंच पुण्यामधल्या विश्रांतवाडीच्या जनता विद्यालयात ही घटना घडलेली. शाळेत बसवलेल्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झालाय. मारहाण झालेल्या शिक्षकाचं नाव गणेश पाटील असं आहे. गणेश पाटील यांना अक्षरशः चपलेनं मारहाण करण्यात आली. गणेश पाटील यांनी संस्थेतल्या गैरकारभाराविरोधात तक्रार केल्याच्या रागातनं ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येतं. पैसे भरलेले नाही. इंग्लिश मिडियमला मी सांगितलं की तुम्ही पैसेच देऊ नका गोळा केलेले. त्यांनी स्वतःचं अकाउंट काढलं, त्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले. आणि एजे राहणारे पिजे मी जे नावं घेतली ते सगळे वनिता चव्हाणसह यांचा इन्कम सोर्स जो आहे तो बंद झाला. आणि म्हणून जे मसल पॉवरने दहशतीने एवढे दिवस राज्य करत होते ते त्यांना कुठंतरी कायद्याच्या तक्रारींमुळे किंवा चॅरिटीच्या तक्रारींमुळे अडथळा निर्माण झाला. म्हणून या 3 पोरांना लक्ष केलं, मला लक्ष केलं, आता माझ्याबरोबर माझ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लक्ष केलेलं आहे. ज्याप्रमाणे एकेकाला टार्गेट केलं त्याप्रमाणे माझ्यावर देखील टार्गेट केलं. आणि माझ्यावर सपना रणवरे, तिची आई सुरेखा रणवरे, एजे रणवरे यांनी पाठलाग करून माझ्यावर खुनी हल्ला, प्राणघातक हल्ला केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.